केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार, सूत्रांची माहिती. दिल्ली दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. शिंदेंनी मंत्र्यांची बैठक बोलावली. सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षामध्ये अडचणी निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा. तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नसल्याचा मुद्दा पत्रामध्ये उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या पक्षातून राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. नोटिशीबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून शोध घेतला जाणार. सुनेत्रा पवारांची निवड प्रक्रिया कायदेशीररित्या झाली. नोटीस पाठवणारे सच्चिदानंद सिंह कोण आहेत हे माहिती नाही. त्यांच्यावर कारवाई संदर्भात निर्णय घेऊ, अनिल पाटलांची भूमिका. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे आता उद्धव ठाकरेंना समजलं. ठाकरेंना उशिरानं सुचलेलं शहाणपण. राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरे सेनेच्या रामरक्षा आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्रीवर बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्टवर. कोणत्याही कारणानं दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी ईपीडीसीच्या माध्यमातून देणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. मी राजीनामा देणार नाही. ट्रस्टसोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ. श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराजांकडून भूमिका स्पष्ट. स्कूल बस आणि मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही. निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर रितू तावडेंचा संतप्त सवाल. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी एका अधिकाऱ्याला बेड्या. सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू. तर प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिनाभरात प्राथमिक आणि 2 महिन्यामध्ये अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा पाणी कपात. दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी निर्णय. भंडारा शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यामध्ये 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेनं. याच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित व्यक्ती एटीएसच्या रडारवर. पुणे, सोलापूर, रत्नागिरीमध्ये छापे. जवळपास 150 तरुणांची चौकशी. 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर. बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3,50,000 रुपये तर अपघाती मृत्यू झाल्यास 6,50,000ची मदत मिळणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज बारामतीमध्ये दाखल होणार. रोटी घाटाचा अवघड टप्पा पार. गवळ्याच्या उंडवडीमध्ये आज पालखीचा मुक्काम असणार. श्रीरामपूर बंदला सलग 3ऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर बेमुदत बंद. आरोपीसह मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कारवाईची मागणी. बंदमध्ये शाळांचाही सहभाग. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. 6 महिन्यामध्ये 23 कोटी 4,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळल्याचं उघड. नागपुरातील 3 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. परवाने तात्पुरते निलंबित. नोंदणी प्रमाणपत्र न लावणं. किचनमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी ॲप्रॉन नसल्याचं उघड.